नागपूर जाम, शेतकरी प्रहार पक्षाचा एल्गार बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा प्रचंड संताप उसळला। आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये शेतकरी प्रहार पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठ्या आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ ₹50,000 मदत द्या जमा करावी या मुद्द्यावर आज संपूर्ण नागपूर चक्काजाम करण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जर शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ ₹50,000 मदत जमा झाली नाही तर संपूर्ण नागपूर बंद करण्यात येईल आणि फडणवीस साहेबांचं येणं जाणं पूर्णपणे थांबवलं जाईल। या आंदोलनामुळे नागपूर शहरातील प्रमुख मार्गावर मोठा वाहतूक कोंडीचा त्रास निर्माण झाला आहे। नागपूर हैदराबाद रोड, नागपूर जबलपूर रोड, नागपूर अमरावती रोड, नागपूर छिंदवाडा रोड तसेच नागपूर बैल रोड हे सर्व मार्ग, नागपूर भंडारा, नागपूर पुसद रोड सर्व शेतकऱ्यांनी जाम केले आहेत। हजारोंच्या संख्येने शेतकरी नागपूरमध्ये दाखल झाले असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की परतीच्या पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। अशावेळी सरकारने तात्काळ आर्थिक मदत देणे आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर एल्गार महामोर्चा काढण्यात आला असून नागपूर पोलीस दलाला मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहे। शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। शेतकऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे, जोपर्यंत आमच्या खात्यात ₹50,000 जमा होत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही। राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। बांधवांना सुविधा उपलब्ध करून द्या, तोटालाटी करू नका, त्यांना बसू द्या समोर आणि बाकीचे कार्यकर्ते दूर व्हा, मागवा बाकीचे कार्यकर्ते। भाऊ आपल्या प्रत्येकापर्यंत नंतर येणार आहे। सर्वांना विनंती आहे, कोणी चलो बढिया हो गया। आता आपण बरोबर ठिकाणी आलो भाऊ, आलो का नाही? आलो आलो आलो। आपला तिसरा टप्पा बरोबर बसला का नाही बसला? आता इथून काय तुम्ही घरी गेले का त्याचा टप्पा आपल्यावर बसेल का नाही बसत? घरी जायचं नाही आता। घरी जाणारे कोण कोण हात वरती करा बरं। किती दिवस राहणार आहे तुम्ही? राजू शेट्टी साहेबांनी वामनरावजी चटप हे शेतकरी संघटनेचं आयुष्य केलं। वामनराव चटप माहिती आहे ना, का आयुष्य केलं? राजूजी शेट्टी आहे, आमचे मुतकरजी आहे, नवलेजी आहे, अजितजी आहे, जानकर साहेब कुठे आहे? भाऊंना ऐकायचं आहे, सोबतच सर्व 2 मिनिट थांबा भाऊ, ट्रॅक्टर येते आता। ट्रॅक्टर जाऊ द्या, ट्रॅक्टर थोडं बाजूला व्हा, भाऊंचा ट्रॅक्टर येऊ द्या इकडे। समोरचे कार्यकर्ते थोडं बाजूला व्हा, समोरचे कार्यकर्ते बाजूला थोडं बाजूला व्हा। भाऊ आपल्या जवळ आता पोहोचत आहे, 5 मिनिटात भाऊचं आपल्याला मार्गदर्शन होणार आहे। त्याचसोबत महादेवरावजी जानकर, रविकांतजी तुपकर, अजितजी नवले साहेब यासह सर्व शेतकरी नेते इथं आलेले आहेत। आणि आता मागं सरका, रस्ता थोडं मागं सरका आणि बाकीचे लोक आता इकडे तिकडे जाऊ नका, तिथं आपापल्या जागेवर बसा। आता खाली जिथं तिथं खाली बसा, आता बसा खाली। सर्वांना विनंती आहे, खाली बसा, ढकलाढकली करू नका। आदरणीय शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब, अजितजी नवले साहेब, रस्ता करा, मदत रस्ता करा। चटप साहेब या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। या शेतकऱ्याच्या लढाईला ज्या पद्धतीनं आपण बळ दिलं, आम्ही मनापासून सर्व आपले आभारी आहोत। कृपया आपल्या सर्व नेत्यांना येऊ द्यावं, कार्यकर्त्यांना विनंती आहे, रस्ता करून द्या सर्वजण, मदतला रस्ता सोडा। आपल्या